2025च्या ग्रामसभेचा ठराव 19/12/2025च्या ठरावाची अंमलबजावणी डोंगरपाड्याचा समाज मंदिर झालंच पाहिजे. डोंगरपाड्यातील समाज मंदिर झालंच पाहिजे. हम हमारे हक मांगते नहीं किसी से भीख मांगते. हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते. आज पालघर जिल्ह्यातील खडकोली या ठिकाणी भव्य असा मोर्चा निघालेला आहे. हा मोर्चा चक्क ग्रामपंचायतीवर निघालेला आहे, ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर निघालेला आहे. कारण त्यांनी जे ग्रामस्थांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही आहेत, त्यामुळे हा मोर्चा निघालेला आहे. काय मागण्या होत्या, का मागण्या तुमच्या पूर्ण झालेल्या नाही आहे, किती महिने झालेले आहेत तुम्ही ग्रामपंचायतच्या दालनामध्ये येत आहेत, पण जे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, तुम्ही निवडून दिलेलं आहे, पण जे झोपी गेलेले आहेत ते जागे होत नाहीत, त्यासाठी आज तुम्ही भव्य असा मोर्चा निघालेला आहे. काय बोलणार त्याबद्दल? सर्वप्रथम सर्वांना जोहार. विषय असा असतो मॅडम, एखादी ग्रामसभा असते, गावांच्या आमच्या कशा ग्रामसभा असतात, आमची नगरपालिका नाही मिळत, पण ग्रामसभेत आमचे काही निर्णय होतात. जेवढा नगरपालिकेत किंवा इतर ठिकाणी जेवढी पावर नसते तेवढी ग्रामसभेला पावर आहे. ग्रामसभा सांगेल इथे उत्खनन करायचं आहे तर उत्खनन करायचं, इथे उत्खनन नाही करायचं, इथे झाड लावायचं तर झाड लावायचं, इथे रस्ता करायचा तर करायचा. ग्रामसभेने सांगितलं हे करायचं नाही ना, तर हे होऊच नाही शकत. याला चॅलेंज सुप्रीम कोर्ट नाही, विधानसभा करू शकत नाही, लोकसभा करू शकत. पण विषय असा झाला आहे का 19/12/2025चे ग्रामसभेत काही महत्त्वाचा निर्णय करण्यात आलं. विषय म्हणजे पहिला विषय का हा आदिवासी पेसा अंतर्गत येणारी ग्रुप ग्रामपंचायत खडकोली वसरे आहे आणि इथं 7 पाडे आहेत, अलग अलग ठिकाणी 7. तर आम्ही विचार काय केला का गाव सुशोभीकरण दिसावा, त्या हिशोबाने प्रवेशद्वार असावेत आमच्या पाड्यांना. तर आम्ही त्या आदिवासी क्रांतीवीरांच्या नावाने ते प्रवेशद्वार उभारण्यात यावे. जसं हा देऊळपाडा आहे, देऊळपाड्यात इथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा देऊळपाडा प्रवेशद्वार असे नामकरण करून ना त्या प्रवेशद्वार उभारण्यात यावे. पण तो ठराव असं करूनसुद्धा तो ठराव ह्या लोकांनी अजून अंमलबजावणीसाठी किंवा निधीसाठी पुढे पाठवला गेला मिळत नाही. ह्याचं कारण काय सांगतात का निधी नाही. तर मग निधी नाही तर मग आम्ही काय केलं, थोडे दिवस अगोदर पत्रव्यवहार करत आलो का निधी तुम्ही इथून घेऊ शकता. आमच्याकडे SIची आहे, SVP कंपनी आहे, आमच्याकडे उत्खनन आहे, क्रेशर आशीर्वाद मायनिंग, इथे त्यांचा डिस्ट्रिक्ट मायनिंग फंड असतो जो जिल्ह्याला जमतो, तो मागून ते पुरे करू शकतात. CSR फंड मागून पुरे करू शकतात 2-2 कंपन्यांचा. तर तो सुद्धा मागून तो केलेला नाही मिळत. किंवा 15वा वित्त आयोग, 14वा वित्त आयोग, आमदार खासदार हे सुद्धा आदिवासीच आहेत. तुम्ही त्यांच्याकडे मागणी करा ना पत्राने का आम्हाला निधी हवा आहे अशा चांगल्या गोष्टीसाठी. आमदार खासदार तुम्हाला कशाला मना करतील, ते सुद्धा आदिवासीच आहेत. तुम्ही हा म्हणजे तुमच्या मागण्या आहेत त्या गावाच्या विकासासाठीच आहेत ना, मग तरी पण का दुर्लक्ष केलं जातं? जाणून बुजून असं वाटते का इथे आदिवासी सरपंच असून सुद्धा आदिवासींचं यांना देणं घेणं पडलेलं नाही मिळत. इथे मूल मुद्दा असा झाला आहे का ते प्रवेशद्वार आहेत ना हे आदिवासी क्रांतीवीरांच्या नावाने उभे राहत आहेत आणि ते त्यांना बघवत नाही आहेत. आणि त्यांना मला वाटते का सरपंच मॅडमसुद्धा आदिवासीच आहे, पण त्यांना कंट्रोल करणारा एखाद हात किंवा यंत्रणाही दुसरीच असं वाटायला लागलं आहे. कारण की इथे जेव्हा जेव्हा ग्रामसभा असते तेव्हा आमची सरपंच मॅडम बोलत नसते, आमचे सदस्य बोलत नसतात. इथे कोण बोलते? उपसरपंच सर्व निर्णय घेतात. हे का होते? घेत असतील तर आमच्या लोकहिताचे निर्णय घ्या ना. मग सरपंचांना निवडून का दिलेलं आहे? सरपंचांना आम्ही निवडून दिलेलं आहे का आम्हाला वाटलं आदिवासी हितांची कामं करतील, पण इथे आमच्या आदिवासी हितांची कामं झालेली मिळत नाही. आमचा साधा विषय मागचा डोंगरपाड्याचा का तिथे समाज मंदिर हवं, पण ती सांगते मालकीची जागा आहे. मालकीची जागा आहे तर मग आम्हाला कागद आणून दाखवा ना कोण मालक आहेत कोण नाही. इथे आमच्या महिला बसलेल्या आहेत, आमच्यापेक्षा जास्त पावसाले पाहिजे. इकडे पुरुष बसलेले आहेत कारण आमच्यापेक्षा जास्त पावसाले बघितले आहेत का तिथे डोंगरपाड्यातली ती फॉरेस्टची जागा आहे. कारण की आपण जिथे वाढतो तिथलं आपल्याला परिसराची बरोबर व्यवस्थित माहिती असते, पण ती जाणून बुजून का ती फॉरेस्टची जागा नाही, ती सांगते मालकी जागा आहे एखाद्याची. मग मालकी जागा आहे ते मालकाचे पेपर घ्या ना तुम्ही, दाखवा आम्हाला लेखी द्या मॅडम का ही फॉरेस्ट जागा नाही मिळत, ही एखाद्याची मालकी आहे. आम्हाला 1 इंच पण जागा कोणाची नको, पण ती फॉरेस्टची जागा असेल आणि आमच्या गावात आहे तर आम्हाला ती आमच्या विकासासाठी हवी आहे. ग्रामसभेमध्ये ह्या तुम्ही मागण्या गेले 4 महिन्यापासून हे केले जातात, मग 4 महिन्यापासून तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि आज मोर्चा आहे. मग आत्ता पण तुम्ही त्यांना निवेदन देणार, त्याच्यानंतर तुम्हाला ते बोलतील 8 दिवसात करू, महिन्यामध्ये करू, असंच तुम्हाला हे केलं जाईल का? मग परत तुमची मोर्चाची हे वेळ येईल का? आजच्या मोर्चामध्ये नक्की तुम्ही ठामपणे काय करणार आहेत? आजच्या मोर्चामध्ये मॅडम आम्ही निवेदनं वगैरे देऊन थकल्यात त्यांना. आता आम्हाला रिझल्ट पाहिजे. रिझल्ट आम्ही कागदावर विश्वास करतो. आता आदिवासी आम्ही शिकलो ना,
शिकले ना आपण? आम्हाला आता कागदावर विश्वास करायला शिकवलंय. आम्हाला सरकारने सांगितलंय का कागदावर जे असेल तेच असेल. तर आम्ही जे जे ठराव केलेत त्या कागदावरचे तुम्ही अंमलबजावणीसाठी पुढे प्रस्ताव पाठवले असतील तरच आम्ही इथून उठणार, नाहीतर उठणार नाही. पहिली गोष्ट का आमचे प्रवेशद्वारांचे तुम्ही ठराव निधीसाठी प्रस्ताव पाठवलेत का? दुसरी गोष्ट आमचा समाज मंदिरासाठी तुम्ही प्रस्ताव पुढे पाठवलाय का? आमचा पोंढापाड्याचा खडकोलीचा रस्ता फॉरेस्ट डिपार्टमेंटला प्रस्तावासाठी पाठवलाय का? आणि आमचा आदेश पारधी इथे आहे, त्याच्या जमिनीत टावर उभा आहे, त्याला उद्याला 2 पैसे त्याच्या वडिलांना भेटतील. ते ठराव ह्यांनी जाणून बुजून ठेवला आहे का? तर आम्हाला सांगते हे पाहिजे काय, ग्रामपंचायतला तुम्ही काहीतरी डोनेशन द्या. डोनेशन त्याला वाटेल तेव्हा देईल, त्याच्याकडे दंड काय असेल तुम्ही घेऊ शकता, पण डोनेशन कसं मागू शकता? डोनेशन मागणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे. तुम्ही सोखुशीन देणार असं तो त्याला सांगतात डोनेशन. पण अजून त्यालाच पैसे आलेले नाहीये तर तो अजून ग्रामपंचायत कुठल्या अधिकाऱ्याने लगेच पैसे मागते? साधी गोष्ट आहे ना मॅडम, तेच आहे ना का ह्यांना ते जाणून बुजून हवे आहेत, कारण की ह्यांचे खिशे भरण्यासाठी हवे आहेत ह्या गोष्टी. त्याला तुम्ही रीतसर पावती द्या ना, का आम्हाला तुमच्यावर दंड लागलेला आहे 5 लाखाचा 10 लाखाचा, तो कंपनीकडे देईल, प्रोव्हाइड करेल का तुमच्याकडे एवढा दंड लागलेला आहे ते सांगतात का तुम्ही फक्त आम्हाला पैसे भरा ग्रामपंचायतला सोखुशीने, आम्ही तुम्हाला पावती नाही देत. हा कुठला न्याय आला? हा मला शासनाला विचारायचा, BDO साहेबांना विचारायचा, CO साहेबांना विचारायचा आणि जिल्हाधिकारी मॅडमला. काय मॅडम हे पैसे मागणे बरोबर आहे का? जर त्याच्यावर खरोखर का त्यांनी चुकी केली असेल तर तुम्ही त्याच्यावर दंड लावा, पण त्याने चुकी केलं नसेल तर तुम्ही त्यांना हे असे पैसे मागणे हे सरासर चुकीचं आहे आणि याचं उत्तर आम्हाला लेखी द्या. मग आता तुम्हाला जिथपर्यंत लेखी देत नाही तिथपर्यंत तुम्ही ह्या ठिकाणाहून उठणार नाही का? साहजिकच आमची आदिवासी माणसा जाम खंबीर ना कठोर आहेत. जव्हार मोखाड्यापासून मोर्चा असला तर पालघरला येऊन बसताय. इथं आमचं गाव आहे, आमचा ग्रामपंचायतचा अंगणा आहे आणि आमच्यासाठी बांधलेला आहे, आमचे सर्वांगीण विकासासाठी बांधलेला आहे. आम्ही कदापि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही. बरोबर ना? जेवण आपण अथच करायचा, झोपायचा असला मच्छर चावला तर आतमध्ये टकाटक इमारत बांधले, पण परत येणारा रस्तानी बांधेल मिलं. मग आपण आता राहू शकता ना? आपल्यासाठी बांधलाय ना तर आपण आता थांबायचा. बरोबर ना? आता येतपर्यंत आमची तयारी आहे मॅडम सर्वांची काही इथे थांबण्याची. आम्ही आता पण एक अर्ज दिलेला, त्याच्यावर पण कुठे काही म्हणजे पाठपुरावा केलेला मिळत केला असेल तर तेही ग्रामपंचायतने दाखवावा. मग तुम्हाला काय त्या ठिकाणी तुम्हाला समाज मंदिर समाज मंदिर आम्हाला पाहिजे. वारंवार आम्हाला पाड्यात एक अंगणवाडी आहे, तिथे कार्यक्रम करावे लागतात आणि तिथे पण ते शासकीय असल्यामुळे ते आम्हाला अडचणी आणून देतात, का करून नाही देत. त्याच्यामुळे आम्हाला एक हक्काचं समाज मंदिर पाहिजे. कारण अंगणवाडी असल्यामुळे तिथे अंगणवाडी भरते. मग त्याच्यानंतर तुम्हाला जर सकाळी काही कार्यक्रम घ्यायचा असेल तर तुमचं तो अडून राहतो, त्याच्यामुळे तुम्हाला हक्काचं एक समाज मंदिर पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही आलेले आहेत. मग तुमची समाज मंदिरची मागणी कागदावर दिली तेव्हाच तुम्ही मोर्चा मागे करतील का? कसं करणार? हा, जेव्हा कुठे पाठपुरावा केलेला आहे तो दाखवावा सरपंच मॅडमने, तेव्हाच आम्ही मागे इथून जाऊ. पालघर जिल्ह्यातील खडकोली वसरे परिसरात ग्राम उन्नती मंडळ खडकोलीच्या वतीने 10 एप्रिलला ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर जोरदार धडक मोर्चा काढला. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या मागण्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला. गावातील विविध पाड्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये खडकोली गावातील प्रत्येक पाड्यात प्रवेशद्वार उभारणे, वसरे डोंगरपाडा येथे समाज मंदिर उभारणीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करणे, पोंढापाडा रस्त्याचे काम पूर्ण करणे, खडकोली स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, गावठण व भूचरण जमिनींचे मोजमाप करून नकाशे तयार करणे, तसेच नवनाथ रामा पारधी टॉवर संदर्भातील प्रलंबित ठराव मंजूर करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या. मोर्चा ग्रामपंचायतीवर पोहोचल्यानंतर ग्राम उन्नती मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सरपंच ऋत्वी रुपेश कडू, उपसरपंच भूपेंद्र वसन नाईक, ग्रामसेवक रमेश वेखंडे व इतर सदस्यांसोबत सविस्तर चर्चा केली. यावेळी काही मागण्यांवर तत्काळ निर्णय घेण्यात आला तर उर्वरित मागण्या पुढील 7 दिवसात पूर्ण करण्याचे मौखिक आश्वासन देण्यात आले. तथापि ग्रामस्थांनी प्रश्नाला ठाम इशारा दिला आहे की दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल आणि पुढील मोर्चा थेट पालघर पंचायत समितीवर नेण्यात येईल. यामुळे स्थानिक प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की वारंवार मागण्या करूनही प्रत्यक्षात कामे होत नसल्याने आता आंदोलन हाच एकमेव मार्ग उरला आहे. त्यामुळे
येत्या काही दिवसात प्रशासनाची कार्यक्षमता आणि दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी याची खरी कसोटी लागणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थांच्या मागण्या फक्त कागदावर फिरत आहेत. आश्वासनाची रांग लागली जात आहे, मात्र प्रत्यक्षात विकास कामांचा वेग मात्र शून्यच दिसतो. ग्रामपंचायत प्रशासन खरोखरच काम करण्याच्या भूमिकेत आहे की फक्त वेळ मारून नेण्याच्या तयारीत? हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. 7 दिवसांची मुदत म्हणजे केवळ वेळ काढूपणा ठरणार की खरोखरच कामांना गती मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. अन्यथा ग्रामस्थांचा संताप आणखी उफाळून येईल आणि आजचा मोर्चा हा फक्त सुरुवात ठरून उद्या मोठ्या आंदोलनाचे रूप घेईल या शंका नाही. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.